ख्रिस्ताशाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचे स्वर्गनयन हा सण साजरा करत आहोत आणि आपल्या देशाचा, भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजचा दिवस प्रत्येक ख्रिस्ती बांधवांसाठी, कॅथलिक बांधवांसाठी बंधनकारक असतो. या दिवशी आम्ही पवित्र मिस्साबलीमध्ये भाग घेणं, कारण हा सुट्टीचा दिवस असतो आणि पवित्र मरियेचा सन्मान आजच्या ह्या सोहळ्याद्वारे, सणाद्वारे आम्ही करत आहोत. पवित्र मरियेचे स्वर्गनयन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला म्हणून त्या सणाला आपण म्हणतो स्वर्गरोहण. प्रभू वर उंचावला गेला आणि जिथं होता तिथं परत गेला, स्वर्गात गेला. पवित्र मरिया मात्र आपल्यासारखी एक सामान्य स्त्री होती, परंतु देवानं तिला हा बहुमान दिला, कारण देवाची आई होण्याचा मान तिला देण्यात आला होता. प्रभू येशू ख्रिस्ताची ती आई झाली म्हणून देवाची इच्छा होती की अशा स्त्रीला शरीरासहित स्वर्गात घेतलं जावं. ही देवाची इच्छा होती. म्हणून आजच्या दिवशी पवित्र मरिया स्वर्गात घेतली गेली, त्याचे स्मरण आम्ही करतो. देवानं तिला आपल्याकडं बोलावून घेतलं शरीरासहित, अशी आपली ख्रिस्त सभेची शिकवण आहे. आपण सर्वजण पुनरुत्थित होणार, मेल्यानंतर आपलं सर्वांचं पुनरुत्थान होणार, परंतु शरीरासहित नाही. आपल्याला नवीन शरीर भेटणार आहे. परंतु पवित्र मरियाला देवानं हे दिलेलं दान आहे आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगते ती दीन असून परमेश्वराने तिला उंचावली आहे आणि म्हणून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण परमेश्वराने तिचा सन्मान केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा सण साजरा करणे, विशेष करून पवित्र मरियेचे स्वर्गनयन म्हणजे पवित्र मरियेचा सन्मान करणं, तिचा आदर करणं. तिचं आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, खूप महत्त्वाचं स्थान आहे. तिच्याशिवाय आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. सोप्या भाषेत तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करायचं आहे तर ते करण्यासाठी पवित्र मरियाच तुम्हाला शिकवू शकते, दुसरं कोणी नाही. देवाकडे जायचं असेल, देवाची ओळख करून घ्यायची असेल तर केवळ पवित्र मरिया आपल्याला सांगू शकते, शिकवू शकते. जिनं परमेश्वराला आपल्या उदरात 9 महिने ठेवलं, जिनं आपल्या बाळाची सेवा शुश्रूषा केली, त्याला लहानाचं मोठं केलं, तीच आपल्याला देवाकडे परत घेऊन जाऊ शकते, देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकते. म्हणून पवित्र मरियेचं आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कधीच विसरायचं नाही. आम्ही बोलू शकत नाही, इतका मोठा पण आत्मविश्वास आमच्यामध्ये नसावा की मरियेशिवाय आम्ही देवाकडे जाऊ शकतो. मी कधीच बोलू शकत नाही. आम्ही बोलू शकत नाही की मरियेची आम्हाला गरज नाही, कारण ती जसं जीवन जगलं तसं आम्ही किती प्रयत्न केले तरी नाही जगू शकणार. पण संपूर्ण जीवनाचं समर्पण तिनं देवासाठी केलं. तशा प्रकारचं समर्पण आमच्या हातून तर होणार नाही, मला तरी माझ्या हातून शक्य नाही, तुम्हाला माहिती नाही तुमचं, पण ती आम्हाला मार्ग दाखवते. म्हणून तिचा सन्मान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते योग्य आहे. आम्ही काय परमेश्वराला कमी स्थान देत नाही, परंतु पवित्र मरियेचा आदर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पवित्र मरियेचा आदर का करावा? कारण ती स्वर्गात आहे, देवाबरोबर आहे, तर मग ती आमच्यासाठी सतत मध्यस्थी करत आहे, आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आमच्या विनंत्या गरजा ती तिच्या पुत्राकडे घेऊन जात आहे, कारण ते अगदी देवाच्या जवळ आहे. का बरं आम्ही जेव्हा वेलंकणीला जातो, मतमावलीला जातो, हरेगावला जातो, माउंट मेरीला जातो, फ्रान्सला जातो, लूड्सला जातो, आणि लोक जाऊन तिथं बरे होतात, त्यांना आरोग्य भेटतं, त्यांचं जीवन बदलतं, कसं काय शक्य आहे जर का पवित्र मरिया आमच्यासाठी मध्यस्थी करत नाही तर? पवित्र मरिया आम्हाला बरं नाही करत, परंतु आमचं दुःख, आमचं ओझं ती आपल्या पुत्राकडे घेऊन जाते आणि तो आम्हाला बरं करणारा आहे. आणि म्हणून पवित्र मरियाची आमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जो दुवा आहे तो दुवा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि पवित्र मरियेचा सतत आदर केला पाहिजे. की देवांच्या या महान देणगीबद्दल
आपण देवाचे आभार मानूया आणि पवित्र मरेकडे सतत मागणी करूया आपल्या स्वतःच्या आईसारखं. ती आपली देखील आई आहे आणि ती कधीच आमच्या गरजा नाकारत नाही. आशेनं जो तिच्याकडे येतो तो कधीच रिकाम्या हातानं परत जात नाही आणि जाणार नाही सुद्धा. पण सर्व चांगल्या गोष्टी देणारा परमेश्वर आहे, तो त्याच्या आईद्वारे पवित्र मर्येद्वारे ते आम्हाला देत असतो. हे झालं पवित्र मर्याच्या स्वर्ग नयनाच्या सणाविषयी. दुसरी गोष्ट, आज आपण आपल्या देशाचा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत. 80 वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून. 80 वर्षात आपल्या देशामध्ये किती प्रगती झालेली आहे, किती अधोगती झालेली आहे हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघतोय. आमच्या देशाला आज प्रार्थनेची गरज आहे का? आमच्या देशातील जे नेते आहेत, जे देशाची जबाबदारी पार पाडतात, त्यांना पवित्र आत्म्याच्या आणि ज्ञानाची गरज आहे का? नक्कीच आहे. म्हणून आजच्या दिवशी अभिमानानं भारताचा तिरंगा वर उंचवून भारत मेरा देश है, जय हिंद जय भारत म्हणत असताना सर्व राजकीय नेत्यांसाठी आज विशेष प्रार्थना करूया. कारण मोठी जबाबदारी 140 कोटी लोकांच्या भवितव्याची, भविष्याची जबाबदारी परमेश्वराने ह्या लोकांच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि ह्या स्वातंत्र्याचा, ह्या जबाबदारीचा दुरुपयोग त्यांनी केला तर त्याचा परिणाम आपल्या देशातील रसातळाला असलेल्या गरीब श्रीमंत सर्वांवरती होत असतो. ते जे बोलतात, ते जे करतात, त्याच्या प्रत्येक कृत्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगायला लागतो. आणि जर का त्यांच्यामध्ये ज्ञान नसेल, सत्सत्विवेक बुद्धी नसेल, पवित्र आत्म्याची कृपा त्यांच्यामध्ये नसेल, तर ते चुकीचे निर्णय आपल्यासाठी घेऊ शकतात आणि आपल्या देशाला 80 वर्ष मागं घेऊन जाऊ शकतात. म्हणून जर का आपल्या देशामध्ये काही गोष्टी चांगल्या होत नसतील तर दोष नाही द्यायचा, बोट नाही दाखवायचं, हा असा आहे तो तसा आहे वगैरे, बोट दाखवून काय होत नाही. जर का त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत नसणार तर त्यांचा न्याय देखील करण्याचा आम्हाला अधिकार नाही. तर ज्यांना ही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्यासाठी आज आम्ही विशेष प्रार्थना करूया. जे आमचे आमदार, खासदार, चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट जे कोण आहेत सगळ्यांसाठी आज आपण प्रार्थना करूया. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरती मागूया. परमेश्वर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. आम्ही नाही करू शकत नाही की त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पण आम्हाला जर काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर त्या स्वातंत्र्याचा आम्ही कशा प्रकारे उपयोग करतो? आमचा इतिहास आम्हाला काय सांगतो? हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रजांनी आपल्या देशावरती 400 वर्ष राज्य केलं. त्यांच्या हातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेले आहे. त्या छातीवरती गोळ्या घेतलेल्या आहेत, तुरुंगात जीवन घालवलेलं आहे, त्याग केलेला आहे, उपवास केलेला आहे. अनेकांचे त्याग या स्वातंत्र्याच्या मागं आहेत. त्यांना ह्या स्वातंत्र्याची किंमत माहिती होती, परंतु आम्ही ज्यांनी गोळ्याच घेतलेला, आमच्या छातीवरती घेतलेला नाही, आम्ही दुःख सहन केलेलं नाही, आम्ही उपासमार केले नाही, तर कदाचित आम्हाला या स्वातंत्र्याची किंमत कळणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी ज्यांनी हे सगळं बलिदान केलेलं आहे आमच्यासाठी, की आम्ही स्वच्छ हवा घेऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, प्रवास करू शकतो देशामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्यामुळं मिळालेल्या आहेत. म्हणून त्यांचे आभार, त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस. आणि मग आमची जबाबदारी काय आहे? जे आम्हाला मिळालेलं आहे ते टिकवून ठेवणं, त्याची काळजी घेणं. स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्या स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग करणं. असं काही करायचं नाही की त्याच्यामुळं आपल्या देशाचं नाक खाली जाणार, आपल्या देशाचा अपमान होईल. उलट अशा गोष्टी करायच्या की ज्याच्यामुळं माझ्याबरोबर माझ्या देशाचं नाव देखील पुढे येईल, माझ्या देशाची प्रगती होईल. अशा प्रकारचं जबाबदार वर्तन आम्ही केलं तर मला वाटतं आपला देश खरोखर महान होईल. आपल्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, त्याच्यासाठी देखील आजच्या या पवित्र मिसाबली मैदानामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे